नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा वेगळा असा विषय आणि आपल्या बायकांच्या आवडीचा रांगोळीचा विषय आहे. सध्याच्या युगामध्ये काय झालं आहे, नोकरदार महिला आहे आणि आपण प्रत्येक गृहिणी काही ना काही काम घरातून पण करत असते आणि वेळ नसतो. आणि ही तुम्ही ना गिफ्ट पण देऊ शकता. अशा पद्धतीच्या ह्या रेडीमेड रांगोळ्या आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. आणि घाई गडबडीमध्ये तुम्ही ही रांगोळी छान दाराच्या समोर किंवा देवघरासमोर तुम्ही ही मांडू शकता. असं हे रांगोळीचं मला ना ह्यांना एक्झिबिशनला ताई भेटल्या होत्या. प्रीतम ताई आहेत, प्रीतम देशपांडे असं ताईंचं नाव आहे. आणि ह्यांची कला मला खूप आवडली, तर मी ह्यांचा टाईम घेतला. बरेच दिवस त्यांना मिळत नव्हता टाईम, मला नव्हता, तर आजचा योग जुळून आलेला आहे. तर तुमच्यापर्यंत ही कला आणलेली आहे. खूप सुंदर अशी कला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ना सगळं काही माहिती बघायला मिळणार आहे. तर चला आपण लगेचच आता व्हिडिओला सुरुवात. ताई नमस्कार. नमस्कार. आणि गणेशाला वंदन करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. गणपतीची छान असं रांगोळी दिसते. ताई किती ह्याची इंचाची वगैरे? ही 9 इंचाची रांगोळी आहे, खऱ्या रांगोळीपासून बनवलेली आहे. अच्छा, सगळ्या ह्या खऱ्या रांगोळ्या वापरले ना? हो, सगळ्या खऱ्या रांगोळ्या आहेत. ही वेगळी रांगोळी असते का काही खास? नाही, आपण जी नेहमी रांगोळी जे काढतो ना तीच रांगोळी आहे. दिवाळीत आपण सणावाराला रांगोळी जी बाहेर काढतो घराबाहेर, ती रांगोळी वापरूनच ह्या रांगोळ्या केलेल्या आहेत. बघा किती सुंदर असं काम आहे. आणि याच्यामध्ये मग साईज वगैरे आम्हाला वेगवेगळी साईज आहे ना. 6 इंचापासून ते तुम्हाला अगदी 16 इंच, अच्छा 2 फुटापर्यंत रांगोळ्या आहेत आपल्याकडे. तर ही किती इंचाची ताई? ही 6 इंचाची आहे. आणि प्रत्येक रांगोळीला ना बॉक्स दिलेला आहे. अरे वा, छान हाताळताना आणि गिफ्ट द्यायला मस्त आहे. काढून आपण अशी नुसती ठेवायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ही रांगोळी अशी मांडायची आहे जिथे तुम्ही ठेवणार आहात. आणि नंतर ताई वापरल्यानंतर ह्याला नुसती पुसायची का? हा, ही आपण अशी काही खराब होत नाही, पण अगदीच खराब झाली वाटलं, खूप जास्त वापरली, खराब झाली, नळाखाली धरू शकतो आपण. नळाखाली धरायची, धूळ निघून जाईल, मग सुक्या फडक्याने टॅप करून आपण परत ठेवून देऊ शकतो. छान आयडिया आहे. वर्षानुवर्ष. हे काय असतं मटेरियल, काय वापरले? MDF बोर्ड आहे पाठीमागे. मग नळाखाली धुतलं काही होत नाही त्याला, नाही त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे त्याच्यामुळे. बरं, अच्छा अच्छा. तर 3 हे रंग वापरले, तर बरेचसे रंग आणि सुरेख अशी टिपक्यांची रांगोळी म्हणता येईल ना? हा, म्हणू शकतो आपण. तशी छोटी साईज आहे, म्हणजे ही गिफ्ट द्यायला पण बरं आहे. गिफ्टिंग आटोपशी रोज पण आपण. काही जणांना जागा कमी असते, त्यांना ही चांगली आहे. बरोबर आहे. मग एवढ्या साईज पासून मग मोठी साईज, मोठ्या साईज सर्वात ह्याच्यापेक्षा पण लहान सुद्धा आहेत, 4 इंचाच्या अशा. अच्छा, बघूया. 3 इंचाची आहे ही, 4 इंचाची आहे. अच्छा, स्वस्तिक आहे. ही पण बरी आहे ना, रोज आपण देवघरासमोर ठेवू शकतो किंवा अगदीच कोपऱ्यामध्ये दिव्याजवळ ठेवायची असेल तर ते ठेवता येईल. छान असं कलश आहे ह्याच्यामध्ये बघा. आणि याची काय किंमत असेल? 150 रुपयाची आहे. ही 150 रुपयाला एक आहे. आणि अशी बॉक्स पॅकिंग येणार. हे पण गिफ्टिंगला वगैरे छान आहे. मस्त डिझाईन्स आहे, सुंदर असे. बघा ना, त्याला शाईन आहे. ह्याच्यामध्ये मग काय वापरलं जातं? चमकी रांगोळीच आहे ती. रांगोळीची चमक आहे, थोडं ग्लिटर थोडंसं टाकलेलं आहे. शाईन असं पण आहे. ओम आहे. ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत. एक रेड आहे, ब्राऊन, ब्लू आहे, वेगवेगळे रंग आहेत. तर बरेचसे रंग आहे, डिझाईन्स आहे. 150 रुपयांपासून म्हणजे सुरुवात आहे ना रांगोळीची तुमच्याकडे? बरं, ही रेडीमेड रांगोळी. अजून पण आपण डिझाईन्स बघूया टिपकांच्या वगैरे ताईंकडे. आणि मस्त अशी बॉक्स पॅकिंग. या 6 इंचामध्ये असं पण एक डिझाईन आहे. अच्छा, बघूया. खूप सुरेख. संस्कार भारती सारखं आहे, थोडंसं दिलेलं आहे. अगदी बाजूने व्हाईट रांगोळी वापरून जशी आपण करतो तसंच आहे. रेडीमेड आहे, फक्त रांगोळी सेमच आहे, फक्त ती रेडी स्वरूपात मिळते आणि ठेवू शकतोय आणि पुन्हा बॉक्स ठेवून देऊ शकतो. बॉक्समध्ये कितीही दिवस वापरा, खराब हो ना. या डिझाईन मध्ये आपल्याकडे 3 साइजेस आहेत, कारण ही खूप लोकांना आवडायला लागली डिझाईन. त्या डिझाईन मध्ये आपल्याकडे 3 साइजेस आहेत वेगळे. हे एक 9 इंचाची आहे. ताई त्याची काय किंमत आहे? ही 400ची आहे. 400 रुपये. आणि त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा अजून मोठी साईज ही 12 इंचाची आहे. बरं, ही बघूया आपण. ही 500ची आहे. 500 रुपये. खूप सुरेख रंगसंगती आहे. प्रत्येकाची रंगसंगती वेगळी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये कमीत कमी 10 रंग आपल्याकडे मिळतात. अरे वा, वेगळे. म्हणजे तुम्हाला जो कलर हवाय तुम्ही घेऊ शकता. टिपिकल ज्या आपण रांगोळ्या दिवाळीमध्ये काढतो पूर्वी तशा प्रकारच्या.
अगदी लहानपणीची आठवण आली. अगदी तासन तास बसून हो. आपण काढायचो टिपके, अगदी तो पेपर ठेवणार, खरं. त्याला ते अगरबत्तीने पाडून, होल पाडणार आणि त्याची आठवण आली. अगदी हुबेहूब वाटते, कोण म्हणणारच नाही की रेडीमेड आहे. आणि होतं आपण काय, जे- आपण काढतो रांगोळी आणि कोणतरी पाय लावून जातं, तर हो. एवढ्या तासांची मेहनत सगळी फुकट कडे जाते. जाते. तर ही आपली अशीच्या अशी राहणार. छान आहे बघा ना, छान टिपक्यांची रांगोळी, रंगसंगती खूप सुरेख केलेली आहे. ह्याच्यामध्ये ताई याची colours काय आहेत. किंमत आहे? ही 800 रुपयाची. 800 रुपये. बरं, ह्याच्यामध्ये कलर्स आहेत आपल्याकडे. अच्छा, वेगवेगळे. वेगवेगळे म्हणजे त्याच डिझाइन मध्ये हा, रंग आहे. रंग आहेत. म्हणजे एका याच्यामध्ये 10 रंग तरी कमीत मिळतील. कमी 10 रंग तरी वा, मिळतात हा पण तुम्हाला. रंग बघा किती सुरेख आहे. मस्तच, सगळे रंग ऑलमोस्ट आलेले आहेत. फक्त त्यांनी स्क्वेअरला वेगळे वेगळे केले. कुठे ऑरेंज आहे. ही रंगसंगतीमध्ये कशी सुचते ताई? मी ना कमर्शियल आर्टिस्ट आहे अच्छा. बेसिकली, त्याच्यामुळे ताई, मग थोडंफार तुम्ही- ते आर्टिस्ट येतच ना अच्छा, रांगोळीमध्ये. ताई मग किती वर्षापासून आहे तुमची मी कला? 12 वर्ष आता ह्या रांगोळ्या करते आहे. अच्छा, हा. मग आता जास्त प्रतिसाद हा, सुरुवातीला मीडिया, अगदी- सोशल मीडिया. सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणावर होतं. मग तुम्हाला हे सुचलं कसं की आपण असं हे? मी ना लहान असताना अशीच रांगोळ्या काढायची हा, खूप. हा, हा. आणि रांगोळी काढली आणि आतमध्ये गेलं की आमच्या शेजारचा कुत्रा त्याच्यावर येऊन बसायचा अरे, आणि सगळी रांगोळी मेहनत फुकट. खराब व्हायची. हम्म. तर तेव्हापासून डोक्यात होतं की काहीतरी असं केलं पाहिजे की ज्यांनी रांगोळी पुसली नाही गेली पाहिजे, हा, हा, हा. अशीच्या अशी राहायला पाहिजे. मग काही वर्ष अशीच मध्ये निघून गेली. आता थोडासा वेळ होता मला, म्हणून मग त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. करायला. सुरुवातीला अशा एवढ्या छान येत नव्हत्या. नव्हतं. खूप प्रयत्न केल्यानंतर मग वेगवेगळे मटेरियल्स यूज केले. आता ते ह्या स्टेजला आली. बघा, बरंच म्हणजे त्याच्या मागे काम केलेलं आहे. आणि त्यांनी जी क्रिएटिव्हिटी आहे, जी त्यांनी विचार केला, ते आधी तर काही चुकलं तुमचं, पण हा. त्यांनी चुकता चुकता शिकत गेल्या आणि बऱ्याच महिलांना पण त्यांनी रोजगार दिला. ताई, तुम्ही किती महिला आहेत तुमच्या हाताखाली? माझ्याकडे इथे 6 जणी आहेत. इथे हो, आता मुली पण आहेत आणि हाताखाली, बघितलं. आणि एका गावामध्ये, खेडेगावामध्ये काही आदिवासी महिला आहेत. हा, हा. तर त्यांना थोडंसं मी शिकवलं, तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर खूप काम छान. केलं आणि आता त्यांना डेव्हलप केलं. त्या पण छान करतात. खूप चांगली. एवढा वेळ काढून त्यांनी तिथे आधी शिकवलंय. शिकणं पण हे आहे ना, हो, शिकावं लागतं. आणि कारण ते, वेळ देणं सोपं नाही. असं वाटतं की काय वाटतं त्याच्यामध्ये साधी आहे, पण फक्त नाही. काय त्याच्यामध्ये- ठेवायचंय. हा. पण याच्या मागे जे वापरलं गेलेलं आहे, कशा मागे ताईंनी त्याचा अभ्यास केला की कशामुळे रांगोळी पडणार नाहीये. बघा, बिलकुल पडत नाही. अक्षरशः नळाखाली धुवायचं म्हणतायत. म्हणजे काय काय वापरलं असेल. आणि त्या ज्या महिला आहेत गावाखेड्यातल्या, त्यांना त्यांनी रोजगार दिला. म्हणजे त्यांना शिकवलं तुम्ही त्यांना आधी. शिकवलं. हो, आम्ही 2 दिवस जाऊन तिकडे राहिलो त्यांच्याबरोबर खूप छान. आणि मग त्यांना शिकवलं. आणि आता त्या त्या तुम्हाला चांगलं करायला लागल्या. मदत, म्हणजे त्यांना रोजगार Basic दिलाय. खूप काम, चांगली हा. गोष्ट आहे खरंच. काही बायकांना रोजगार मिळालाय आणि जास्त प्रमाणात केल्यामुळे आपल्यासारख्या गृहिणींना पण मिळते ही कला. म्हणजे लगेच विकत घेता येते. तर तुम्ही ऑनलाईन मध्ये ताईंना व्हॉट्सअप मेसेज करून, ताईंना नंबर मी सर्व शेवटी सांगणार आहे, ते तुम्हाला मिळणार. व्हॉट्सअप करा हो, म्हणजे WhatsApp मिळणार. केला की मिळेल. आणि ताई सांगतील पण तुम्हाला की कुठल्या एक्झिबिशनला त्या भेटणार आहेत. म्हणजे अशी तुमची गाठभेट होऊ शकते. माझी पण त्यांच्याशी अशीच एक्झिबिशनलाच गाठभेट झाली होती. तर ह्या मोराचं दिसतंय डिझाईन, खूप सुरेख वाटते. प्रत्येक एक वेगळीच आहे डिझाईन. बघा, त्यांनाही सुचत जाते कला आणि डिझाईन्स वगैरे त्याप्रमाणे रंगसंगती केलेली आहे. मग हे तुम्ही काढून वगैरे देता का हे सगळं स्टेन्सिल? हे नाही नाही, हे मी कटिंग करून घेते आणि त्याच्यावरती मग- त्याच्यानंतर मग हे केलं जातं. ही 1000 रुपयाची आहे 1000 रांगोळी. रुपयाची. हा, त्याच्यामध्ये काम बरंच आहे, बारीक केले आणि सुंदर असं डिझाईन बघा ना, वेगळंच असं आहे. तर मग हे तुम्हाला गिफ्ट द्यायला चांगलेच पर्याय आहेत. त्याच्यामध्ये अगदी 2 कलर्स आहेत. एक हा पण रंग हा आहे, रंग हिरवा आणि हा निळसर आहे. हे पिकॉक कलर्स त्याच्यात वापरले. तरी साधारण आता सध्या तुमच्याकडे किती डिझाईन्सच्या आहेत रांगोळ्या? आता तसं म्हटलं तर जवळजवळ 50 एक 50 एक आहेत. हो. आणि यांचं इतकं मागे पण आपण एक रील टाकले, ताईंना खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही. आणि प्रेक्षकांनी मला सांगितलं कमेंट्समध्ये, हा कुठे भेटणार ताई काय, म्हणून हा खास आपण आहे की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विकत घेऊ शकता. आणि आपण जसं एक्झिबिशन त्या सांगतील तुम्हाला कुठे, मग तुम्ही तिथून पण जाऊन विकत घेऊ शकता. हो. कारण एवढं स्टॉल मांडलेलं असं मग तुम्हाला बघता येईल हो. ऑनलाईन पेक्षा, की नाही खरेदी WhatsApp वर मला करता. मेसेज टाकला तर मी तुम्हाला कॅटलॉग हा, कुठे सांगतील, कॅटलॉग पण आहेत. तर बरेचसं असं आहेत रांगोळ्यांचं डिझाईन्स. ही पण थोडीशी वेगळी दिसते. हो. ही जरा दाखवा.
ह्याच्यामध्ये पण कलर जी आपण संस्कार भारती करतो ना तशी आहे. त्या टाईप जशी वाढत जाते ना रांगोळी. सुरेख. मध्ये गोल आहे आणि ती संस्कार भारतीचं डिझाईन्स. वा, त्याच्यात पण रंग किती सुरेख आहेत बघा ना, एकापेक्षा एक. काय सुंदर आहे. याची काय किंमत आहे? ही 650ची आहे. 650. बरं. म्हणजे अगदी तुमच्याकडे 100 रुपयाचे सुद्धा आपल्याकडे 100 फुला पानांचे सेट्स आहेत. सेट्स आहेत. हो. म्हणजे रांगोळ्या 150 रुपयांपासून आहे ताईंकडे दाखवल्याप्रमाणे, छोट्या अगदी. आणि मग तुम्ही घेऊ तशा आवडीप्रमाणे. स्क्वेअरमध्ये त्यांनी तिथे मांडलेले आहेत तसे आहेत, राऊंडमध्ये आहेत. एकापेक्षा इथे आला तर तुम्ही म्हणाल कोणतं घेऊ आणि कोणतं नको असं होईल. सरस्वतीची रांगोळी मस्तच. एकदा घेतल्यानंतर ती किती वर्ष चालणार आहे. मस्तच. हे तुम्ही ठेवाल तितके वर्ष राहणार आहे. अजिबात खराब होत नाही. काम झालं की फक्त बॉक्समध्ये ठेवून द्यायची. हो ना. आणि सरस्वती अशी तुम्ही ठेवली जरी ती कुठे उभ्या तरी ती सुंदर वाटेल. ती ह्याच्यामध्ये पण पूजायला खूप छान आहे. ह्याच्यामध्ये एक भरपूर ब्लॅक कलरची पण आहे की पार्टीचा इफेक्ट त्याला दिलेला आहे. खूप छान. असं म्हणजे तुम्हाला सुचतं आपण जी पार्टीवर काढतो रांगोळी सेम. फक्त पूजायचंय तुम्हाला. छान. दसऱ्यासाठी आता दसरा येतोय तर खूपच सुंदर. आणि आता दिवाळीसाठी खास ह्याच सर्व. हो, दिवाळीसाठी ना दिवा, फुलं बघूया आपण. स्वस्तिक असे पण आपल्याकडे आहेत. ह्या 150 रुपयाच्या. हा 150 वाला. गिफ्टिंग साठी वगैरे पण छान आहे. किंवा आपल्याला ज्यांना जागा कमी असते ना, त्या कमी जागेमध्ये पण ह्या चांगल्या राहतात. आणि काय बरं, कोलमची आहे का ती वाली? हा, ही कोलमची आहे. आपली कोलमची डिझाईन तर ती सुद्धा आहे. ह्याची काय किंमत आहे? ही 1000ची आहे. 1000ची. खूप सुरेख आहे. ह्या दिवाळीसाठी खास 4चा सेट आहे. अच्छा. 4 मिळणार का? आपण सेपरेटही घेऊ शकतो किंवा 4 पण तुम्ही घेऊ 4 घेतला एकत्र तर काय? ही 500 रुपयाला 4चा सेट. 4चा सेट येणार. बरं. सिंगल घेतली तर तुम्हाला 150 रुपयाला. बरं. म्हणजे 600 होतात. हे बघा, हा 4चा सेट येणार आहे तुम्हाला 500 रुपयांना. बॉक्स पॅकिंग मध्ये येईल. हे पण तुम्ही 4 दिवसाला 4 छान मांडू शकता. एक दिवस किंवा एका लाईन मध्ये पण असं शुभचिन्ह म्हणून पण आपण वापरतो ना, तसं पण वापरता ताई. हे काय बरं कॅन्डलचं? हा दिवा आहे. डेकोरेटिव्ह दिवे पण आम्ही बनवतो. त्याच्यातला हा एक दिवा आहे. अच्छा. हे पण छान आहे. हे पण गिफ्टिंग साठी वगैरे, कॉर्पोरेट गिफ्टिंगला वगैरे हे जातात चांगले ऑफिस मध्ये. काय किमती असणार याच्या? हे 200च आहे. हे पण 200. आणि छान बॉक्स पॅकिंग आहे. गिफ्ट साठी छान ऑप्शन्स आहे. शुभलाभ आहे. हे कसं आहे? हा सेट असेल ना? हा, हे 80 सेपरेटही घेऊ शकतो. 80ला आहे आणि हे 150ला. सुंदर. बघा ना, मोत्यांचं काम केलेलं आणि स्टोन आहे. खूप छान आहे. मटेरियल चांगलं आहे. अशी उदबत्तीची घरं आहेत. ही पण संक्रांतीला किंवा आपल्या सवाष्णींना वगैरे वाटायला लोक खूप घेतात. हो, सुंदर. दिसायला हे असं रिटर्न गिफ्ट म्हणून पण छान वाटेल. किंवा हे सगळं रुखवातीमध्ये किती सुंदर वाटेल. तुम्हाला रुखवातीसाठी रांगोळीच्या ऑर्डर्स येत असतील? हो, येतात. आणि आता ना हल्ली काही कारणाने वास्तुशांत, लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला खूप जण घेतात. हे कसं आहे स्वस्तिकचं? 100 रुपयाला जोडी आहे. हे पूर्वी असं आपण काम करायचं माहितीये ना, तोरणं वगैरे ते अगदी. कशी ताई? हे पावले 100 रुपयाला जोडी आहे. 2 लाल 2 पिवळी. अच्छा. बरं. आणि हे तो फुला पानांचा सेट आहे. कुठल्याही रांगोळी भोवती तुम्ही लावू शकता किंवा नुसतं लावू शकता. ताटाभोवती लावू शकता. हे पण रांगोळीच बनवलेलं? रांगोळीच आहे हे सुद्धा. अच्छा. अशा त्याच्यामध्ये 2 अशी मोठी फुलं पानं आणि 6 छोटी फुलं असा सेट येतो. हा, बरं. दाखवा सेट कसा आहे. असा सेट असतो. त्याच्यामध्ये रंग खूप आहेत. अच्छा. आणि काय किंमत असणार याची? 100 रुपयाला आहे. हा नाही, एकदम 100 रुपयांपासून रांगोळी संक्रांतीला वगैरे चांगलं वाण द्यायला. थोडक्याच असतील मैत्रिणी तुमच्या. आता तुम्ही हळदी कुंकवाला ताईंना कॉन्टॅक्ट, नवरात्रात पण सवाष्णींना द्यायला वगैरे लागतात ना. आणि हे ना कसंही तुम्ही रांगोळी करू शकता. नुसतं असं पण हे फुलं पण घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारे. आणि ताटाभोवती ना मस्त झटपट. कारण सुचत नाही तेव्हा पटकन ताटाभोवती काढायला छान आहे. 100 रुपयात अगदी छान आहे बघा. सुंदर असं आहे. आणि अशा पद्धतीने कशी तुम्हाला जी हवी तुमच्यात कल्पना आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मध्ये तुम्ही छोटी रांगोळी पण ठेवू शकता किंवा दिवा ठेवला दिव्याच्या भोवती लावा देवासमोर. हे पण तसंच आहे का? हा, हे वेल आहेत. अच्छा. म्हणजे बॉर्डरचा उंबरठ्या भोवती किंवा अच्छा कुठे ते पण लावू शकता. ताटाभोवती पण लावू शकता. हे 2चं आहे का? 2चा सेट आहे. ताटाभोवती पण छान वाटेल. हो, पाटाच्या भोवती वगैरे. ही अशी आहे. अच्छा.
ही पण बघा रांगोळी वापरूनच केलेलं आहे, सुंदर. आणि ताई तुमची हे आतमध्ये जो पेपर टाकलाय त्याच्याबद्दल त्याच्यावरती माहिती लिहिलेली आहे अच्छा. रांगोळीची. कशी रांगोळी कशी वापरायची? वापरायची, कशी अच्छा. धुवायची, ही धुता येते ना त्याच्यामध्ये, कशी धुवायची सगळं ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मस्त दाखवते सुंदर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शकताय. असं वा. लावू आणि किती कसं काय हे सुचत जातं तुम्हाला. मस्तच डिझाईन बघा किती सुंदर की ही 2 उठून- फुटाची आहे. हम्म. 2 फुटाची. म्हणजे सगळ्यात मोठी साईज ही आहे ना. हा, आता तरी ही अशी मी मोठी 16 फुटाची पण करून दिलेली आहे दिलेली आहे, रांगोळी. order म्हणजे प्रमाणे. make to जर order तुम्हाला आहे. ऑर्डर करायची असेल याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज तर ताईंना कॉन्टॅक्ट करू हा, शकता, make to order तुम्ही करू शकता. भरू शकता. हो. बरोबर. सहसा कोण आता फ्लॅट मध्ये एवढी साईज घेणार नाही कारण जागा हा, अपुरी असते. आतमध्ये नसते, पण हल्ली कसं बाहेर. मोठ्या बिल्डिंग म्हणजे नवीन ज्या बिल्डिंग Main. होतात ना त्यांना बाहेर space असतं. असतो. हा. बरं. तर त्यांनी दाखवलं पण तुम्ही कसं मांडू शकता. ही बाजूची दिवे लावू जी शकता बॉर्डर side पण ने आहे, तुम्ही. दिवे आहे, फुलांची तुम्ही रचना इथे करू शकता ओरिजिनल वगैरे. आणि झटपट ठेवायचे, पुन्हा तुम्हाला ही हो. व्यवस्थित पॅक करून ठेवली ठेवायची. आणि उचलली हो असं ना, इतकी सोपी काहीच आहे नाही. ती. हो ना. पटकन ठेवू आणि धुवू शकता. शकतो म्हणजे जास्त वेळ वापरल्यानंतर धुवायचे. हो. रोजच धुवायची नाही ती तर. गरज नाही हो, तशी त्यांनी तिथे धुवायची. माहिती पण दिलेली आहे ताईंनी. हो, सगळं प्रत्येक रांगोळीमध्ये कागद पूर्ण ठेवलेला माहिती आहे. पूर्ण असं केलेलं आहे. कारण हे सगळी कला आहे, तुम्ही विकत घेताय ती छान प्रकारे वर्षानुवर्ष वापरा. आणि मैत्रिणी बघितलं त्यांना पण वाटेल की कुठून घेतलंय हेच. आणि ताई याचं सांगा तुम्ही. हा, आजकाल लोक वारांच्या रांगोळ्या मला विचारतात की तुमच्याकडे आहे का म्हणून. तर त्या ह्या पण केलेल्या आहेत. अच्छा. प्रत्येक वाराची अच्छा. वेगळी रांगोळी. क्लीम रिम सोमवार, मंगळवार, बुधवार अशा सगळ्या वेगवेगळ्या वारांच्या. म्हणजे प्रत्येक वाराला तुम्हाला ठेवायचे. हा ठेवायचं आहे. संपूर्ण बॉक्स 7 वारांचे आहे ना. हो हो. काय किंमत असणार ह्याची? 1200चा आहे. अच्छा. हा रविवार ना? शुक्रवार आहे. बरं. आणि हा शनिवार. शनिवार आहे. हा, शनीचा वार काळा आहे तर त्याप्रमाणे रंग पण हो, तसे रंग आहेत. पण भरलेत. किती सुंदर आहे. शुक्रवार. इतकं बारीक हा विचार गुरुवार केलाय. आहे, बुधवार. आणि शुभ चिन्हांचं प्रतीक म्हणून रांगोळी आपण पूर्वापार वर्षभर. आलेलं आहे. हो. पूर्वी तर अगदी पिठाच्या तांदळाच्या हो हो. याच्यापासून असायच्या. रांगोळीशिवाय आपला सण होतच नाही. होतच नाही. आणि आता तर 12 महिने आपण दारात रांगोळी काढतोय. आटोपशीर असं आहे आणि छान बॉक्स आहे. हे तर मला खूपच आवडलं. म्हणजे 6 वारांचं नवीन बघायला मिळालं असं. आणि काय म्हणाले किंमत ताई? 1200 रुपयांना एक रांगोळी 200 पेक्षाही कमी पडते. आणि छान 7 वारांचा हा सेट आहे, 1200 रुपयाला मिळतोय. स्क्वेअर मधली जशी ही बघितली तशीच आहे ना ह्या ही? आपण ज्या 800च्या बघितल्या 1 फुटाच्या रांगोळ्या, तशाच ह्या 16 इंचाच्या रांगोळ्या आहेत. बघू आपण जवळ. हो, खूपच सुरेख. ह्या पण ठिपक्यांच्या आणि रांगोळ्या आहेत. सेम असं सगळं आहे. असं नाही की वर खाली वगैरे. हे सगळं म्हणजे मोठं. एका रांगोळीला तरी किती वेळ लागत असेल? बराच वेळ लागतो. बराच वेळ एकाग्रता लागतो. हो हो, असणं खूप वेळ महत्त्वाचं लागतो आहे. करायला. आणि आणि हे मुख्य सगळं म्हणजे ही बॉर्डर जी आहे ना ती इव्हन यायला even पाहिजे. यायला कमी पाहिजे. जास्त लागून आतमध्ये चालणार ते नाही. बरोबर जायला हो. पाहिजे. आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये आणि इतकं सुबक काम आपल्यापर्यंत आणलेले खरंच खूप सुरेख आहे. आणि त्यांनी बॉक्स पॅकिंग हे केलेली आहे प्रत्येकाची. आपल्याला गिफ्टिंगसाठी खूप सुरेख आहे. इव्हन आपण तसंच बॉक्समध्ये पुन्हा वापरून ठेवू शकतो. मोत्याची तोरणं पण असतात आपल्याकडे. ही अशी बॉक्समध्ये येतात. आणि हा सगळ्यांना चांगल्यातला मोती आहे. चांगला क्वालिटी. म्हणजे वरचं आवरण निघणार नाही. नाही निघणार. अच्छा. हे पण तुम्ही धुवू शकता. हे पहा. खूप सुरेख आहे ना, मस्त. आणि ताईंनी लावलेली पण बघा. ताई मग ऑर्डर प्रमाणे पण तुम्ही जास्त ऑर्डर प्रमाणे quantity पण, कारण काही जणांचा ना दरवाजा लहान असतो, मोठा असतो, मोठा असतो, त्याप्रमाणे तुम्ही साईज देऊन करू शकता. युजली ही 900ची आहे. 900ची. हा, ह्याच्यामध्ये काम जास्त आहे. आणि हे मुख्य म्हणजे गोल्डन जे वापरलेले आहेत ना पीसेस, त्याचं पॉलिश जात नाही. चांगल्या क्वालिटीचं आहे. नाहीतर ते काय होतं व्हाईट पडणं, काळं विळं पडण्याचं शक्यता नाही याच्यामध्ये. छान आहे. हे पण गिफ्टसाठी चांगलं आहे. गिफ्टिंगसाठी आणि आपल्यासाठी पण रुखवातीमध्ये. हो, चांगलं आहे. त्यांनी लावलेले पण त्याच्यामध्ये अशी छोटी छोटी पण आहेत. अगदी 200-300 पासून पण आहे. अरे वा. हे असे हे बघा इथे पण छान डिझाईन आहे. असे रंगीत फुलांमध्ये आहेत. हे पूर्वीचे सगळे मोत्यांचं काम आहे बघायला. पूर्वी आपण करायचो. हो, हे असे. ही पण सुंदर डिझाईन आहे. मस्तच. आपल्याकडे अजून वेगळे हे पानं आणि फुलं. हल्लीच्या मुलींना ना असे नाजूक. लालबिल नको असतात रंग. जरा
डिसेंट वेगळे. कलर अजून हवे, लाईट आहेत का, म्हणजे नवीन वेगळे आहेत पिढीचा का? पण विचार केलाय ताईंनी. त्यामुळे जरा थोडे असे वेगळे रंग पण वापरलेत फुलांमध्ये. आणि रुखवातीला मध्ये तर हे सगळं तुम्हाला हो. ताईंकडे भरपूर गोष्टी मिळणार आहेत. सगळी रुखवातीचं अर्ध तर सामान तुमच्याकडेच घेऊ मिळतंय. शकतो. रांगोळीपासून अगदी महिरपाली सुंदर अशी तोरणं आहेत, हाताने केलेलं कलाकुसरीचं सगळं काम आहे. ताई मग तुमचा नंबर सांगा, आपण स्क्रीनवर तर देणारच आहोत, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे, पण तरी तुम्ही सांगा. नंबर आहे माझा 9920052618. कसं तुम्हाला संपर्क केल्यावर मग हा, कसं? मला व्हॉट्सअप केलात आणि सांगितलं की तुम्ही मला कॅटलॉग पाठवा, तर मी कॅटलॉग पाठवेन. मग त्याच्यातून तुम्हाला काय हवं ते तुम्ही सिलेक्ट करून मला सांगा, मी तुम्हाला कुरिअर करू शकते. हो. आणि तुम्हाला जर समजा त्यांचं एक्झिबिशन कुठे आहे लागतच असतं, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की अमुक अमुक हो. दिवशी आहे, मग ताई तुम्हाला एक्झिबिशनला स्टॉलवरती भेटेल, तिथे पण तुमची खरेदी होऊ शकते. हो, हे वजनाला हलकं आहे, हम्म. कुठेही पाठवू पण शकता तुम्ही. आणि ह्या सगळ्या रांगोळ्या बाहेरच्या देशामध्ये खूप जातात. तुमच्या हो. हे एवढं जातं पण? हो, बाहेर जातं, कारण हे ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये खराब होत नाही, काही नाही. आणि त्या अरे वा. लोकांना ना रांगोळ्या काढता येत नाही, कचरा नको असतो किंवा काय, तर त्यामुळे ते छोटी घरं खूप असतात. वापरतात घर. म्हणजे तुमच्या छान होतं. बाहेरपर्यंत गेलेलं आहे हो, काम. जातात, छान, खूप खूप जातात. चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगली कला आहे, आपल्याला परवडतील. आणि बघाल ना अजून पण बरेचसे व्हरायटी आहे, एकाच व्हिडिओत आपण शो नाही करू शकत. तुम्ही ताईंकडे कॅटलॉग मागा, तुम्हाला कॅटलॉगमध्ये बघायला मिळेल. आणि एक्झिबिशन त्यांची सतत चालू असतात, तुम्ही त्यांना संपर्क करून एक्झिबिशनला छान असं त्यांचं कलेक्शन बघू शकता. असे अनेक कलाकार आहेत ज्या खेड्यापाड्यात आहेत. आत्ता जिथे ह्यांचा ग्रुप आहे आणि काम चालूच होतं त्यांचं, तर ह्या ताई तुमचं नाव? सुनैना तुझं? तेजश्री जाधव. तुझं? तर अशा महिलांना ताईंनी रोजगार दिलेला आहे, त्यांचं काम चालू आहे, बऱ्याचशा प्रमाणात, मोठ्या प्रमाणात इथे काम चालू असतं. तर तुम्ही हा आजचा व्हिडिओ खरंच वाखाणण्याजोगी ही कला आहे. तर आपला व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा ग्रुप्समध्ये, म्हणजे त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.